नमस्कार. कवी कुलगुरू कालिदासांच्या रघुवंश या महाकाव्यानुसार प्रभू श्रीरामांचे अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर अयोध्येचे राज्य श्रीरामांचे पुत्र कुश यांनी चालवले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या पुत्रांनी कुशाला अधिराजा मानले. इक्ष्वाकू वंशातील हा श्रेष्ठ राजा राज्यकारभारात मोठा कुशल होता व त्याचे 7ही बंधू त्याला ज्येष्ठपणाचा मान देत होते. यापूर्वीच भरताने सिंधू देशातील गंधर्वांची बंडाळी मोडून तेथे तक्षशिला व पुष्कलावती या 2 राजधान्यात आपले 2 मुलगे तक्ष व पुष्कल यांची नेमणूक करून तोही अयोध्येत परत आला. अंगद व चंद्रकेतू या लक्ष्मणाच्या 2 मुलांना कारुपथाचे राज्य देण्यात आले. शत्रुघ्नाचे दोन्ही पुत्र शत्रुघाती व सुबाहू अनुक्रमे मथुरा व विदिशा येथे राज्य करीत होतेच. तरी इक्ष्वाकू वंशाची पुरातन राजधानी अयोध्या मात्र ओसाड पडली होती. तेव्हा एका रात्री अयोध्येच्या अधिष्ठात्री देवतेने कुशाच्या स्वप्नात जाऊन त्याला आदेश दिला, तू अयोध्येला परत येऊन आपल्या वाडवडिलांची पुरातन राजधानी पुन्हा वसव. त्याप्रमाणे कुश पुन्हा अयोध्येला आल्यावर अयोध्येला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. कुशाला कुमुदवतीपासून जो मुलगा झाला तोच इक्ष्वाकू वंशाचा पुढील राज्यधारक बनला. त्याचे नाव अतिथी. इंद्राच्या बाजूने दुर्जय नावाच्या दैत्याशी लढत असताना कुश मारला गेला तेव्हा हा अतिथीच अयोध्येच्या राज्यावर आला. अतिथी जितका दानशूर होता तितकाच उदारही होता आणि तसाच समरशूरही पण होता. राज्याभिषेकाच्या वेळी त्याने मोठा दानधर्म केला. त्यावेळी कारागृहातील बंद्यांना तर सोडलेच, पण पिंजऱ्यातील पोपटांनाही मुक्त करून त्यांना स्वातंत्र्याचा आनंद उपभोगू दिला. त्याने जसा आपल्या बाहुबलाने सर्व राजांवर धाक ठेवला तसाच आपल्या धर्मनिष्ठ वर्तनानेही तो त्यांच्या आदराला पात्र झाला होता. इंद्र त्याच्या राज्यात वेळच्या वेळी पर्जन्यवृष्टी करीत होता. यमलोकाचे आरोग्य राखीत होता. वरुण नौकानयनाचे मार्ग खुले ठेवित होता आणि कुबेर विपुल संपत्ती देत होता. अतिथीचा विवाह निषद देशाच्या राजकन्येशी झाला. त्याच्या मुलाचे नाव निषद. निषधानेही पुष्कळ वर्षेपर्यंत या समुद्र वलयांकित पृथ्वीचे राज्य केले. निषधाचा मुलगा नल. नलाच्या पुत्राचे नाव नभ, कारण त्याची शरीरकांती निळसर वर्णाची होती. नभाचा मुलगा पुंडरीक व धनुर्धर. पुंडरीकाचा पुत्र शांत स्वभावी क्षेमधन्वा. क्षेमधन्वाला राज्यावर बसविल्यानंतर पुंडरीकाने वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला. देवानिक हा क्षेमधन्वाचा पुत्र आपल्या मधुर वाणीमुळे सर्वांचा आवडता झाला होता. देवानिकानंतर अहिनगू, त्याच्या मागून पारियात्र व पारियात्राच्या मागे शील राज्यावर आला. पारियात्राने आपला मुलगा शील हा वयात आल्यावर त्याच्यावर राज्याचा भार टाकला, परंतु तो आपल्या इतर पूर्वजांप्रमाणे वानप्रस्थ न स्वीकारता सांसारिक सुखात स्वच्छंदाने रमू लागला. शीलाच्या पाठोपाठ त्याचा मुलगा नाभी किंवा उन्नाभ आणि त्याच्या मागून क्रमाने पुढील राजे झाले. वज्रनाभ, शंखण, व्युषिताश्व, विश्वसह, हिरण्यनाभ, कौशल्य, ब्रह्मिष्ठ, पुत्र, पुष्य व ध्रुवसंधी. यापैकी ध्रुवसंधी हा शिकार करीत असताना सिंहाकडून मारला गेल्याने त्याचा अल्पवयी मुलगा सुदर्शन याला मंत्रिमंडळाने राज्याभिषेक केला. हा बालराजा असूनही त्याने वृद्ध मंत्र्यांच्या सहवासामुळे राज्यशकट उत्तम रीतीने हाकला. सकल शस्त्र शास्त्र पारंगत होऊन त्याने मोठ्या तेजस्वीपणे राज्य केले आणि अखेर म्हातारपणात अग्निवर्ण या आपल्या मुलावर राज्यकारभार सोपवून सुदर्शन तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. अग्निवर्णाला राज्य चालवण्याच्या दृष्टीने काहीच श्रम पडले नाहीत.
कारण त्याच्या पित्याने प्रकट केलेले तेजच अद्याप त्याच्या राज्यसत्तेचा दबदबा सांभाळून होते.